हे गाईज नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. खूप टाईमनंतर व्लॉग अपलोड करते आहे कारण थोडं ठीकही नव्हतं मध्ये आणि बिझीही होते. हा व्हिडिओ मी मार्गशीर्षमध्ये शूट केला होता सेकंड गुरुवारच्या आधी, पण मला तसंही एडिटिंगमध्ये बराच वेळ लागतो कारण अजूनही मी शिकते आहे. तर आम्हाला एक्वालाईन मेट्रो ट्राय करायचं होतं. खूप टाईम झाला होता. विचार केला की एक्वालाईन मेट्रो कधीच गेलो नाही तर आपण जाऊन बघूया. म्हणून आम्ही एक्वालाईन मेट्रोसाठी गेलो, पण त्याआधी आम्हाला येलो लाईन मेट्रोने अंधेरी वेस्टला उतरायचं होतं. अंधेरी वेस्टला आम्ही उतरलो आणि तिकडनं आम्ही चेंज करून DN नगरला गेलो. DN नगरवरून आम्ही दुसरी मेट्रो घेतली आणि आम्ही मरोळला उतरलो. आता आम्ही मरोळला उतरून बाहेर येऊन एक्वालाईन मेट्रोकडे गेलो कारण आम्हाला जायचं होतं गिरगावला. तुम्ही बघू शकता इथे बरंच खाली उतरायचं आहे. एक आम्ही ऑलरेडी खाली उतरलो, आता परत पुढे जाऊन आम्हाला आता खाली उतरायचं आहे. मी भी एक लिफ्ट असणार, म्हणजे जे स्टेअरकेस यूज नाही करू शकत किंवा जे सिनियर सिटिझन्स आहे त्यांच्यासाठी एक लिफ्ट असणार जी वेगळ्या रूटला असेल, पण ते आम्हाला काय माहीत नव्हतं. आम्ही फक्त मरोळला उतरलो खाली आणि फ्लीट हाऊस आहे तिकडनं आम्ही जस्ट राईट घेतलं की एक्वालाईन मेट्रोसाठी वे होता, तिकडे आम्ही आलो. तिकीट घेतल्यानंतर आम्हाला अजून खाली उतरायचं होतं. तुम्ही बघू शकतात की आपण किती खाली चाललो आहोत. खूपच भारी वाटत होतं हे सगळं बघून. म्हणजे आम्ही जे आता नेहमी वर्सोवा टू घाटकोपर आम्ही जे ट्रॅव्हल करतो आणि अचानक आम्ही आता एक्वा मेट्रो लाईनमध्ये, अंडरग्राऊंड मेट्रो लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो आहोत, तर खूप बरं वाटत होतं जायला. कम्पॅरेटिव्हली ही जी एक्वा मेट्रो लाईन आहे ती खूप फास्ट आहे. मे बी ती अंडरग्राऊंड आहे म्हणून, पण खूप मजा आली.
आम्ही उतरलो गिरगाव स्टॉपला, पण तिथे खूप वेगवेगळे एक्झिट्स आहे म्हणून आम्ही वरती गेलो आणि परत खाली उतरलो कारण आम्हाला दुसऱ्या एक्झिटने जायचं होतं. ही गिरगावची वाईबच वेगळी आहे. तुम्ही बघू शकता इकडे की किती छान वाटते आहे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला कळलंच नाही की आम्ही ठाकूरद्वार सिग्नलकडे आलो. जेव्हा आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही ठाकूरद्वार सिग्नलकडे आलो. आम्ही खूप वर्षापूर्वी इकडे राहत होतो. माझ्या लग्नानंतर तर मी 1 वर्ष इकडे राहिली आहे. तर हे स्टेशन चनी रोड स्टेशनच्या खूपच जवळ आहे. या गल्लीमध्ये आमचं घर होतं तर आम्ही तिकडे राहत होतो. आता पुढे इकडे विनय हॉटेल आहे जिथे आम्ही नेहमी मिसळपाव खायचो. तेव्हा थोडीशी ती स्पायसी मिसळ होती, पण आता त्याच्यात थोडासा आय थिंक स्वीटनेस आला आहे त्या मिसळमध्ये. पण तरी आम्ही जेव्हा पण तिकडे जातो आम्ही विनयमधून मिसळपाव खातोच खातो. त्यानंतर आम्ही पुढे CP टँकला चालत चालत आलो, कारण तिथे भरपूर पितळ्याची भांडी मिळतात आणि स्वस्त मिळतात. आणि मला तिकडनं देवीचं मुकुट घ्यायचं होतं आणि अजून 2 समई वगैरे घ्यायच्या होत्या. तर मी म्हटलं की आता आपण या साईडला आलोच आहोत तर आपण ते मुकुट वगैरे बघूया. तर इकडे खूप दुकानं आहे जिथे पितळ्याची भांडी मिळतात. पण अजून पण एक आतमध्ये, हे बाहेर शॉप्स आहेत ते आहे, पण अजून आतमध्ये एक पांजरपोळ म्हणून जागा आहे. इथे तुम्हाला अजूनही बाहेर जे शॉप्स आहेत त्याच्यापेक्षाही स्वस्त आतमध्ये पितळेची भांडी मिळणार. बाहेर थोडंसं 200-300 रुपये जास्त असेल तर इकडे थोडंसं कमी आहे ते. इथे तुम्हाला बरेचशा अजून वस्तू मिळतील आणि स्वस्त मिळतात. बाहेर जे शॉप्स आहेत त्याच्यापेक्षा इथे आतमध्ये गल्लीमध्ये अजून स्वस्त आहे, म्हणजे 200-300 रुपये तरी डेफिनेटली कमी आहे. इकडनं मी देवीचं मुकुट घेतलं आणि ते मार्गशीर्षमध्ये यूजही केलं. जर तुम्हाला आता पुढे मार्गशीर्ष संपला आहे पण मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकूसाठी काही वाण वगैरे घ्यायचं असेल किंवा काही वाटायचं असेल तर इकडे खूप चांगल्या चांगल्या स्वस्त स्वस्त वस्तू आहेत. असं करत करत आम्ही रिटर्न आता आम्ही परत चाललो आणि त्याच रूटने आम्ही परत चाललो आहोत. ॲक्वा मेट्रो लाईन टू मग ब्ल्यू मेट्रो लाईन आणि मग त्याच्यानंतर येलो मेट्रो लाईन. आम्हाला टोटल 2 आवर्स लागले येताना इकडे पोचायला आणि जातानाही आम्हाला 2 आवर्स लागले घरी पोचायला. तर थोडंसं आहे, म्हणजे थोडा लांब प्रवास झाला आमचा, पण आम्ही आरामात बसून आलो, AC थ्रू आलो, गर्दी नाही, किचकिच नाही, काहीच नाही. तसं ट्रेनने जर गेलो असतो, AC थ्रू फिरलो असतो, कारण संडे होता तर मे बी तिकडे पण गर्दी नसती. पण आम्हाला ॲक्वा लाईन बघायचं होतं म्हणून आम्ही असा रूट घेऊन आम्ही इथपर्यंत पोचलो. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.